नमस्कार, मी प्रमोद प्रभुलकर. आता माझ्या घरी मिरॅकलचे आजी विद्यार्थी सगळे आलेले तुम्हाला दिसत आहेत आणि श्रेयस सर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्यांचा आजी मिरॅकलच्या विद्यार्थ्यांचा दृष्टी नावाचा ग्रुप आहे आणि त्यांनी एक मोठं आव्हान स्वीकारलेलं आहे, ते म्हणजे बालनाट्याचं. आणि त्याच्या पोस्टरचं अनावरण आता आपण करतोय. आपण जोरदार टाळ्या वाजूया. तर तुम्हाला दिसतंय इथे की या बालनाट्याचं नाव आहे टिमकी चेटकिन. आता लहान मुलांना राक्षस चेटकिन हे सगळे आवडतात. तर हे नव्याने नाटक लिहिलं गेलेलं आहे आणि ते लिहिलंय पायल साळुंके हिने आणि दिग्दर्शित केलेले आहे आपलेच कोथरूडचे स्टुडंट आणि फॅकल्टी वैभव महाले यांनी. आणि छान वाटलं मला. आणि दृष्टी ही यांची संस्था आहे जी सतत प्रायोगिक रंगभूमीवर काम करत असते, प्रयोग करत असते. साहित्याबद्दल पण अनेक व्हिडिओज पोस्ट होत असतात त्यांचे. आणि आता हे बालनाट्याचं शिवधनुष्य पेललेलं आहे, तर त्याला आपण भरभरून प्रतिसाद देऊ, शुभेच्छा देऊया. 18 मेला येत्या रविवारी सकाळी 9 ते 11 हा शुभारंभाचा प्रयोग आहे आणि त्याच्यात 21 मेला दुसरा प्रयोग आहे संध्याकाळी 5 वाजता यशवंतराव नाट्यगृह. तिथे मी पण स्वरालीवरून हजर राहणार आहे. 23 मेला भरतनाट्य किती वाजता? सकाळी 9 ते 12. त्याच्यानंतर 27 तारखेला अण्णाभाऊ साठे येथे संध्याकाळी 5 ते 8 आणि 31 मेला बालगंधर्वला सकाळी 9 ते 11. व्हेरी गुड. तर बालनाट्याला हल्ली विशेष प्रतिसाद मिळतोय. तर नव्याने लिहिलेले आणि ऊर्जा असलेल्या युवक युवतींकडनं हे बालनाट्य सादर होत आहे. तर सगळ्यांनी आपण याला हाऊसफुल करूया. आणि मिरॅकलच्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी ह्या डेट्स ज्या बघितल्या आहेत स्क्रीनवरती त्याला आपापल्या वेळेनुसार जा आणि मुलांना प्रोत्साहन द्या आणि आपल्या दृष्टी ग्रुपला पण प्रोत्साहन द्या. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.